तर या भोंदू अशोक खरात प्रकरणात त्याच्या संपत्तीबाबत देखील धक्कादायक माहिती मिळाली आहे। गेल्या 10 वर्षात तब्बल 1500 कोटींचं साम्राज्य त्याने उभारलंय। सायबर विभागाकडून बँक खात्यांची माहितीची तपासणी केली जाते। नाशिक, सिन्नर, शिर्डी, पुणे आणि पनवेलसह अनेक ठिकाणी त्याची मालमत्ता आहे। प्लॉट्स, बंगल्यांसह भागीदारीतील प्रॉपर्टीचंही मोठं जाळं पसरलंय। तर बँक खाती, सोनं आणि गुंतवणुकीचा देखील तपास होतोय। SITचं आर्थिक साम्राज्य मागील कनेक्शन शोधण्यावर भर दिसतोय। तर भोंदीगिरीतून कोट्यवधींची कमाई याने केलेली आणि या खरातच्या मालमत्तेचे धागेदोरे इथं आता मुंबईच्या वेशीवर पनवेल पर्यंत पोहोचल्याची माहिती समोर आली आहे। शिरढोण गावामध्ये त्याच्या नातेवाईकांच्या नावावर 7/12 नोंद झाल्याचं उघड झालेलं आहे आणि या जमीन व्यवहारासाठी कोट्यवधी रुपये दिल्याची चर्चा आहे। नोंदणी प्रक्रिया तातडीने करण्यासाठी महसूल विभागातील काही अधिकाऱ्यांनी मदत केल्याचाही आरोप होतोय। दरम्यान पनवेलमध्ये वाढत्या जमीनदारांच्या पार्श्वभूमीवर अधिक नफा मिळवण्यासाठी खरातनं गुंतवणूक केल्याचा संशय व्यक्त होतोय। मात्र या व्यवहारासाठी वापरलेली कोट्यवधींची रक्कम कुठून आली याची चौकशी करण्याची मागणी होत असून संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। ये अपना शिरढोण गांव है। ये शिरढोण गांव में अभी मीडिया के माध्यम से हमें पता चला है उनका जो 7/12 आया हुआ है उसका 56 करके /2 करके उनका 7/12 है। सब लोग देख सकते हैं। तो उसमें 51 गुंटा उनका जगह है। काफ़ी नज़दीक है, नवी मुंबई एयरपोर्ट के काफ़ी नज़दीक है। और देखिए इधर का जो वैल्यूएशन चल रहा है तो मेरे हिसाब से 10 लाख रुपए पर गुंटा है। तो उनका प्रॉपर्टी भी करोड़ों में जाता है। तो इन्होंने कब ये प्रॉपर्टी ले लिया, कब इधर के रहिवासियों को उन्होंने कवर कर लिया, तो ये बड़ी सोचने वाली बात है आजकल। मी स्थानिक इथला रहिवासी आहे, शिरढोण गावातला। आपण आता रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावामध्ये आपण आता उभे आहात आणि या एरियामध्ये त्यांची 51 गुंठा त्यांची जागा आहे, बरोबर आहे। तर आजचे जरी रेट आपण जर बघितले तरी 10-12 लाख रुपये गुंठा चालू आहे त्या हिशोबाने। आणि इथले जो डेव्हलपमेंट म्हणजे इथून 8-10 किलोमीटरवरती नवीन मुंबई विमानतळ आहे या हिशोबाने आणि इथे डेव्हलपमेंट जोरात चालू आहे। तर आज त्यांची प्रॉपर्टी करोडाची आहे आणि ही पहिले घेतलेली जागा आहे। आता ही कशी घेतलेली आहे ते त्यांनाच माहिती, पण त्यांनी इथपर्यंत प्रॉपर्टी घेतल्या कशा हा आज आम्हाला देखील प्रश्न पडलेला आहे। तर या भोंदू अशोक खरातनं जे काही पैसे कमवले, जमवले त्यातून त्याने तब्बल 13 देशांमध्ये मनमुराद भटकंती केली आहे। युनायटेड स्टेट्स, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, युनायटेड अरब एमिरेट्स यासह अनेक देशांचा त्याने दौरा केलाय। आफ्रिका, आशिया आणि युरोपातील देशांमध्ये देखील त्याने फेरफटका मारला। लोकांकडून दुबाडलेल्या पैशातूनच हे परदेश दौरे केल्याचा संशय व्यक्त होतोय। दौऱ्यांचा खर्च नेमका कोणी केला याचाही तपास सुरू आहे। परदेश दौऱ्यांमध्ये कोण सोबत होतं याचाही शोध घेतला जातोय। तर या दौऱ्यामागील उद्देश काय होता, SITच्या तपासात हा एक महत्त्वाचा मुद्दा असेल। आर्थिक गैरव्यवहार आणि आंतरराष्ट्रीय कनेक्शनचा तपासही वाढणार आहे। तंत्रमंत्राच्या नावाखाली खरातनं अनेक महिलांवर बलात्कार केला। खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांनी विधिमंडळामध्ये निवेदन केलं आणि त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली। खरातच्या बलात्कारातून महिला गर्भवती झाली, धमकी देऊन तिचा गर्भपातही त्याने घडवून आणला। दैवी शक्ती तुझी शुद्धी केली असं खरात म्हणायचा, देवाचा अवतार आहे असं म्हणत तो अत्याचार करायचा अशी माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी, राज्याच्या गृहमंत्र्यांनी दिलेली आहे। खरातला सरकारी अधिकाऱ्यांनी मदत केली आहे का याचा तपास सुरू आहे। ज्यांच्या विरोधात पुरावे सापडतील त्यांची चौकशी होणार अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्याला, जनतेला आश्वस्त केले।